हाय गाईज, तर कशा आहात ना? मजेत तर मजेतच राहा. तर आज करते व्हेज थाली. ते तिथले कारले घेतलेत मस्तपैकी आणि मिठामध्ये चांगले चोळून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेत. ते घेतली डाळ करायला, तर डाळ करते, मस्त फोडणी घालते, टमॅटो वगैरे, मिरची हिरवी. तर इथे डाळ टाकते शिजायला. तर आता घेतली मुळ्याची भाजी करायला. मुळ्याच्या भाजीसाठी वाटण घेतलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, आणि ते दिली फोडणी मस्त, आणि टमॅटो टाकून घेतलेत, लाल तिखट, मिरची पावडर वगैरे सगळं टाकून घेतलं आहे, आणि लास्टला टाकते मुळ्याची भाजी. तर मुळ्याची भाजी पण झाली आहे बघा इथे, आणि डाळीला फोडणी करून घेते. डाळीला फोडणी आपलं कढीपत्ता, जिरे, राई आणि लसूण, आणि डाळ पण मस्त फोडणी देऊन झाली. तर इथे माझं तर फेवरेट कारलं फ्राय करायला घेते. तर तुम्ही बघू शकता, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ वगैरे सगळं कालवून घेतलं, आणि थोडंसं बेसन घेतलं, आणि स्टफिंगला रवाची कॉट केली, आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही कारल्याची. तर मस्त असं क्रंची कारले होत आहेत. तर बघा, मी ते आता फ्राय करायला घेते. तर फ्राय करून घेतलेत कारले. तर किती छान झालं, अजिबात कडूपणा नाही आहे त्याच्यामध्ये, आणि थोडीशी मिरची फ्राय केली आहे. मिरची पण फ्राय करून झाली आहे, आणि आता इथे घेतली भाकरी करायला. भाकरी खाऊशी वाटले तर मस्त भाकरी केली. अशा पद्धतीने माझ्या भाकरी करते बघा, तशी मस्त टमटम फुगली. तर अशा प्रकारे माझी ही साधी डिश होती. तर याच्यामध्ये ना माझं फेवरेट कारलं आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, इतकं क्रंची आणि छान झालं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर